हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी सोनू आसवाले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले नवनवीन ब्लॉग बघत राहा. तर आज मी कुठे आली आहे हे तुम्हाला समजलंच असेल. मी आली आहे ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला. आमच्या गावातल्याच एका ताईच्या घरी आले आहे मी. ओटी भरण्याचा कार्यक्रम होता. त्यांनी मला सकाळपासून इन्व्हाइट केलं होतं, म्हणून मी आपल्या वेळात वेळ काढून त्यांच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमाला आली आहे. तर मी निघाले होते वेळेतच, पण मी सगळ्यात पहिले येथे पोचली होती. कार्यक्रमाची तयारी पण व्हायची होती, पण मीच पहिले आली होती, कारण त्यांनी मला लवकर टाईम सांगितला होता. म्हणून मी म्हटलं कशाला वाट पाहायची बोलवण्याची, आपणच जावे. म्हणून मी आणि माझ्या जाऊबाई दोघी पण निघून आलो. बघते तर काय, इथं तयारी पण यांची व्हायचीच होती. थोडा वेळ थांबलो, त्यानंतर आल्या बाकीच्या बायका. त्यानंतर चालू केले यांची ओटी भरण्याचा कार्यक्रम. आई होणे हा खूपच सुखद अनुभव आहे आणि हा अनुभव प्रत्येक स्त्रियेला घ्यावाच लागतो. तसे आई होणे हे काही सोपे नाही, खूप मोठा टास्क आहे. प्रत्येक वेळी तिला काही ना काही गोष्टीला समोर जावंच लागते, पण त्याही गोष्टीला ती समोर जाऊन एक आई होत असते. आता लागला माझा नंबर. मी ताईला पहिले हळद कुंकू लावणार, त्यानंतर ताईला भरपूर शुभेच्छा देणार. तुमच्याकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम कसा करतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्याने चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. मला तुमचे कमेंट्स वाचायला खूप आवडते. मी त्याचे पर्सनली आन्सर देत जाईल, म्हणून तुम्ही लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. कमेंट्स आणि लाईक नक्की करत जा, कारण एक व्हिडिओ बनवण्याच्या मागे खूप मेहनत असते. अख्खा दिवस त्यामध्ये जातो. तुम्ही लाईक तरी नक्की करत जा, म्हणजे मला आनंद होईल आणि पुन्हा नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत जाईल. इथे चालू आहे ताईची ओटी भरण्याचा कार्यक्रम. ताईची आम्ही 5 बैलांनी ओटी भरली. त्यानंतर ताई त्यातील काही ओटी परातीत काढून घेईल, बाकी ती आपल्या जवळ ठेवेल. इथे आली मी, खूप मजा आली, कारण भरपूर महिला होत्या ज्या खूप दिवसांनी आम्हाला मिळाल्या. नाहीतर असं काय आमचं भेटणं होत नव्हतं, पण याच कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचं भेटणं झालं. आता आले आहे होणारे बाबा. आईनंतर यांचं पण औक्षण करण्यात आलं आहे. त्यानंतर ताईने उघडल्या वाट्या गेस वॉटवाल्या. मध्ये ताईंनी पहिले जिलेबी काढली, तर दादाने पेढा. बघू काय होते ते. जास्त काही वेळ नाही आहे, लवकरच बेबी येणार आहे. दादाने पहिले ताईला पेढा भरवला आणि तोच खाऊन घेतला, वाया जाऊ नये म्हणून. ताईंनी पण दादाला जिलेबी चारली. त्यानंतर ज्या कोणी गेस्ट म्हणून आल्या होत्या त्यांनी पण ताईला आशीर्वाद आणि काही भेटवस्तू दिल्या. गावातील भरपूर महिला मंडळी या कार्यक्रमात आल्या होत्या. त्यांनी पण ताईला आशीर्वाद आणि काही भेटवस्तू दिल्या. तुम्हाला हा ओटी भरण्याचा कार्यक्रम कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. या आहे होणाऱ्या आजीबाई. त्यानंतर त्यांनी आम्हाला दिला नाश्ता. असा झाला हा ओटी भरण्याचा कार्यक्रम. त्यानंतर मला लगेच जायचं होतं दुसऱ्या ताईकडे. त्यांच्याकडे आजचा लास्ट गुरुवार होता, म्हणजे महालक्ष्मीचा लास्ट डे होता. त्यांनी पण मला बोलवलं होतं, त्यांच्याकडे पण मला वेळात वेळ जायचं होतं. मी ते कार्यक्रम झाल्यानंतर इकडे आली. ताईने पहिले मला पाणी दिलं, त्यानंतर ओटीचं सामान काढलं, त्यानंतर माझे पाय धुतले. मी म्हटलं नको धुऊ, पण त्या म्हणाले नाही नाही, आजच्या दिवशी तर मला धुवावंच लागेल, म्हणून मी नाही नाही करत त्यांना पाय दिले. त्यानंतर आमचा अदू म्हणाला की माझे पण पाय धुवा, त्याला खूप आवडते अशा गोष्टी. त्यानंतर मला लावलं त्याने हळद कुंकू, दिली गडी शक्कर. त्यानंतर मी त्यांच्याकडून घेतली पोती केळी, दिला आशीर्वाद. लाज नसून पण मी त्यांना आशीर्वाद देत आहे. ताईंनी खूप सुंदर पूजेची मांडणी केली होती. मी पण पूजा करून घेतली. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.